नेहमीच शिवसेना भवनमध्ये प्रवेश करताना आपल्यापैकी बरेच जण खाली उभे असतात आणि त्यांना काही ना काहीतरी मला विचारायचं असतं. पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आत्तापर्यंत 20 वर्षानंतर राज शिवसेना भवनमध्ये येत आहेत, दोन भाऊ एकत्र येत आहेत. आपल्याला काय वाटतं, कसं पाहता आपण याच्याकडे? म्हटलं अरे येऊ तर दे, मग पाहतो ना. साहजिकच आहे, आनंद आहे. एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळतं आहे आणि आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत. या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे, राष्ट्रवादी आहे, त्यांच्याकडनं विद्याताई आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा प्रतिनिधी. म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही, आलेले आहेत. आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे. आपल्या प्रश्नातनं जसं राज म्हणाले तसं आम्ही उत्तर देऊच. पण एकूणच जी काही आता झुंडशाही, याला लोकशाही म्हणता येणार नाही, आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे. म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली. मतचोरी पकडल्यानंतर हा तो लाईट जरा बंद कर. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम दाम दंड भेद, म्हणजे एवढे निगरगट्टा आणि